जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश राठे मुगामुगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा गुरुपौर्णिमा यात्रेचा दुसरा दिवस आणि आत्ता पण आपण गाणगापूरमध्ये आहोत. तर आता गाणगापूरमध्ये एक कार्यक्रम आहे तो आपण करणार आणि त्यानंतर मग दुपारी इकडनं प्रसाद वगैरे घेऊन जेवून दुपारचं आपण जाणार आहोत अक्कलकोटला. आणि मग अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमा यात्रा गुरुमाऊलींच्या सानिध्यात व्हावं, त्याच्यापेक्षा मोठा आनंद काय असणार. चला तर आजच्या ब्लॉगचा आनंद घ्या. जे आपल्या चॅनलवर नव्हे त्याने आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही सजेशन्स कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वगैरे. चला तर श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्व कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमेचा दिवस. गाणगापूरमध्ये खूप गर्दी आहे. आता वाजल्यात 11 पण बघा तुफान गर्दी. पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजच्या या शुभदिनी आपण शैलेंद्र साळगावकर, डॉक्टर किरण कदम यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा आज सत्कार करणार आहोत. त्याच्यात काही आहेत त्यांची मी नावं घेतो. जागृती वारंग, हेमा पेडणेकर, संगीता श्रीवास्तव, शोभा पवार, तमन्ना पराडकर, सुरेखा एरंडकर, नूतन पांचाळ, वैभव काजरेकर आणि सगळ्यांचे लाडके असे धनंजय रहाटे. महादेश्वर प्राप्तस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ चालू आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा
आता जेवण वगैरे झालं, सगळ्यांचा थोडा आराम झाला तासभर आणि आत्ता आपण निघालेलो आहोत अक्कलकोटच्या वाटेवर श्री स्वामी माऊलींच्या भेटीसाठी. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्वामी माऊलींच्या सानिध्यात श्री स्वामी समर्थ. आणि हे बघा बरोबर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि पुढे सुमंता वगैरे बसलेला आहे, वहिनी आहे, आई आहेत, काका आहेत. चला तर श्री स्वामी समर्थ. सो फायनली आपण पोचलेलो आहोत स्वामी माऊलींच्या अक्कलकोट नगरीमध्ये आणि इतका आनंद होत आहे. हाय म्हण श्री स्वामी समर्थ. सगळ्या श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि बाहेर रूमचे वाटप तर म्हणजे तुमच्या रूमची नावं सांगितली जातात, कोण कुठल्या रूममध्ये असताना चावी दिली जाते आणि एंट्री केल्यानंतर हे बघा श्री स्वामी समर्थ, खूपच छान. त्यानंतर हे आपलं रिसेप्शन, नाव पण झालं अवधूत रेसिडेन्सी. इकडे कॉन्टॅक्ट करा आणि या. बघा भक्तिमय वातावरण आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे कुठे आहे जरा सांगा. आम्ही मंदिरापासून बरोबर 1 किलोमीटर अंतरावर आहे. मी अविनाश क्षीरसागर, मॅनेजर, अवधूत रेसिडेन्सी भक्त निवास म्हणून या नावानं आहे. 16 फ्लॅट आणि 6 रूम आहेत आणि एक हॉल आहे आपल्याला. 175 लोक आपण दर शनिवारी इथं राहतात. हायवेवरून कुठून आत घ्यायची गाडी? नाही, तुम्हाला अक्कलकोट मंदिरापासूनच आम्ही व्यवस्थित सांगू शकतो, असं अच्छा. सांगता येणार नाही. ओके ओके चालेल. चालेल सर, धन्यवाद सर. या बाकी भेटूच आपण. या सर. खूप छान फोटो आहे स्वामी माऊलींचा, ते ओनर त्यांच्या घरातलं आहे. जबरदस्त, खूप छान. श्री स्वामी आता समर्थ आमचं जरा रिनोव्हेटेड चाललं आहे, कारण 5 वर्ष झाली आमच्याकडे चालू होती. आहे ना. खूप छान खूप छान. लिफ्टला गर्दी असल्यामुळे आपण चाललेलो आहोत चालत. जसं आपण मोदी काकांसोबत रूममध्ये राहतो तसंच आत्ता पण म्हणजे माझं नाव त्या रूममध्ये नाही आहे, पण आत्ता पण त्या रूममध्ये आपण चाललो आहे. असं आहे, फ्रेंडशिपची गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. हे बघा भारी आहे, इतकं भारी आहे ना, म्हणजे हो भाई, ह्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे आपल्याला. श्री स्वामी समर्थ. आता आपण सर्वजण निघालेलो आहोत स्वामी माऊलींच्या पालखीला. मगाचपासून खूप पाऊस पडत होता आणि आता थोडासा पाऊस निसरलाय. बाकी काका काय म्हणताय? आज गुरुपौर्णिमा आहे. सर्व स्वामी भक्तांना, दत्तभक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. दीर्घायुष्य भव. सेवा करा, सेवेकरी व्हा. नेहमी काका सगळ्यांना सांगत असतात, सगळ्यांनी गुरुसेवेत सदा लीन राहा, गुरूंची सेवा करा, नामस्मरण सदान करत राहा. चला आपण चाललो आहे आता. आधीच आपल्याला खूप लेट झालं आहे, पण आपण पावसामुळे थोडंसं थांबलो होतो आणि ह्या महाशयांमुळे थोडंसं लेट झालं असं पण म्हणता येईल, कारण की काम करत बसले. निघायच्या वेळी त्याला बरोबर काम आलं. ठीक आहे, आता आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही, स्वामी इच्छा समजून आम्ही चाललो आहे. चला तर बाकी श्री स्वामी समर्थ. आणि हा बघा आजचा आमच्या दोघांचा लुक. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काका पण आज सोहळं नेसणार होते, पण पावसामुळे त्यांनी थोडंसं कॅन्सल केलं आहे. ते म्हणाले पुढच्या वेळेस नक्कीच, पाऊस असो काय असो, आपण सोहळं नेसूच. नक्की. तर पुढच्या वेळेस आमचा दोघांचा लुक सेम असणार आहे. आम्ही दोन्ही मित्र पुढच्या वेळी सोहळ्यात, मी असतो सोहळ्यामध्ये, पण पुढच्या वेळी तर कन्फर्म नक्की असणार. चला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. फायनली आता मी इकडे येऊन पोचलो आहे आणि इतका आनंद होतो आहे की समोर माऊलींची पालखी आहे. आधी आम्ही चाललेलो आहोत गुरु मंदिरात. सो हे बघा पालखी बघा. सो नंतर आपण पालखीचं दर्शन देखील घेणार आहोत, पण त्याआधी गुरु मंदिरला जाऊया. श्री स्वामी समर्थ. गुरु मंदिरला जाता जाता पहिलं पालखी दर्शन पण घ्या आधी. इकडे रथ स्वामींचा आणि इथेच पालखी आहे. पालखीचं दर्शन आपण नंतर घेऊच, पण थोडं
फायनली आपण पोहोचलेलो आहोत गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा मठ. बाळप्पा मठाला गुरु मंदिर म्हणतात, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. श्री स्वामी समर्थ. आता गुरुमंदिरात आरती चालू असल्यामुळे आपण काय पुढे जायला मिळणार नाही आहे आणि आपल्याला पालखीला पण जायचं. ऑलरेडी आपल्याला लेट झालं आहे. सो आपण आता इथून निघत आहोत. म्हणजे साळगाव काका, संदीप, साई, रोहन, मी अशा आपण निघतो आहे. चला तर, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामी समर्थ महाराज की जय। स्वच्छंद व्यवहार आनंद भविष्य जय देव स्वामी महाराजी ओवाळू भावे ओवाळू सद्गुरुनाथ जय देव दत्ताचे नाम नाम कामाजीचा चैतन्य नाम जय देव स्वामी महाराजी ओवाळू भावे ओवाळू सद्गुरुनाथ जय देव ज्ञानवेशधारी सर्वांतर्यामी अनन्य भावे आलोचनामे जय देव स्वामी महाराजी ओवाळू भावे ओवाळू
खूप 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 आणि खूपच जबरदस्त असं स्वामी माऊलींचं दर्शन झालं आहे पाहिलं. आणि बघा खूप छान अशी रांगोळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अन्नछत्र मंडळाची सुरुवात जिथून झाली ते हे स्थान श्री स्वामी समर्थ. तर श्री स्वामी समर्थ हे हिप्रे साहेबांचे मित्र इकडे गर्दी असल्यामुळे आज आपण इकडे आलेलो आहोत महाप्रसाद भक्षण करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. तर चला आणि आता आपण महाप्रसाद घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त महाराज. धन्यवाद. चला भेटू. मी महाप्रसाद ग्रहण करतो आणि त्यानंतर भेटू. तीर्थयात्रेचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीचा आजचा ब्लॉग शेवट. म्हणजे आता आम्ही घरी पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो. म्हटलं एकदा तुमचा निरोप घेऊया. तर आजच्या ब्लॉगचा इथे एंड करतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा प्या मस्त आपल्या पर्यटनाची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.